श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वात मोठा गुण कुठला आवश्यक आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, तर तो म्हणजे बांधिलकी आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तो गुण म्हणजे जिद्द. मित्रांनो, आपण जे ठरवू ते करणे आणि ते करायची जिद्द स्वतःच्या मनात असणं. ज्यांच्याकडे ही जिद्द आहे त्यांच्यासाठी लहान किंवा मोठं ध्येय असं काही नसतं. प्रत्येक ध्येयाला ते ध्येय म्हणूनच बघतात किंवा स्वतःला दिलेले वचन म्हणून बघतात आणि ते वचन, ते ध्येय कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करतात. ही सवय ज्यांच्यामध्ये आहे ना, त्यांनी कितीही मोठं ध्येय आयुष्यात घेतलं तरी ते सहजतेने पूर्ण होतं. मित्रांनो, अनेकदा अशी मोठी ध्येय पूर्ण होतात तेव्हा बाकीच्यांना असं वाटतं की याने केवढं मोठं कार्य केलं. पण ज्याने हे कार्य केलेलं असतं ना, त्यांच्यासाठी मात्र ते साधंच कार्य असतं. कारण स्वतःच्या जिद्दीमुळे त्याने विशेष काही केल्याचं त्यांना जाणवतच नाही. याबद्दल एक कथा सर्वश्रुत आहे. ती म्हणजे एका व्यक्तीने, एका तरुणाने एक प्रचंड मोठा पूल बांधायची निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी डिझाईन्स देखील तयार केल्या. अनेक लोकांची मदत घेतली. त्यात काहींकडून त्याने तांत्रिक मदत घेतली तर काहीकडून आर्थिक मदत घेतली आणि वडिलांबरोबर तो पूल बांधायला सुरुवात केली. तो पूल बांधून पूर्ण झाला. पूल अपेक्षेनुसार बांधला गेला. परंतु मित्रांनो, ज्या दिवशी त्या पुलाचं उद्घाटन होतं ना, त्याच दिवशी त्या पुलावर एक अपघात घडला. पूल कोसळला. त्यात अनेकांचा मृत्यू देखील झाला. त्यांच्या वडिलांचाही त्यात मृत्यू झाला. हा स्वतः अत्यंत वाईट पद्धतीने जखमी झाला. दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. शरीराचे अनेक हिस्से हालत नव्हते. मेंदूला इजा झाली होती. बोलताही येत नव्हतं. त्याला भेटायला येणाऱ्यांपैकी अनेक जण म्हणत होते की आम्ही सांगत होतो असं अशक्यप्राय काम करू नकोस, हे शक्य नाही, हे होणार नाही. भेटायला येणाऱ्यांकडून तो नकारात्मक गोष्टी ऐकत होता. पण त्यांच्या मनात मात्र एकच गोष्ट पक्की होती की काहीही झालं तरी हा पूल परत बांधायचाच, कारण हे त्याचं ध्येय होतं. गोष्ट सांगते की तिथे पडल्या पडल्या त्याने आपल्या पत्नीबरोबर एक स्वतःची भाषा तयार केली. ती म्हणजे संवादाची भाषा. मित्रांनो, संवाद तोही शब्दाने नाही तर बोटांच्या सहाय्याने. कारण केवळ त्यांच्या हाताची बोटच हलत होती आणि बोटांच्या हालचालीवरून त्याने आपल्या पत्नीबरोबर संवाद साधायला सुरुवात केली आणि तिला पहिला निरोप दिला की सर्व इंजिनियर्सला परत एकत्र कर. दुसरा मेसेज दिला की परत तो पूल बांधायला सुरुवात कर. तिथे पडल्या पडल्या मागच्या वेळेस काय चुका झाल्या ज्यामुळे पूल पडला, त्या न करता हा पूल परत कसा बांधता येईल याचा विचार करून त्याने आपल्या पत्नीकरवी पूल परत उभा केला. मित्रांनो, आजही तो पूल ब्रुकलिन ब्रिज या नावाने प्रसिद्ध आहे. या पुलाविषयी अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत, परंतु ही कहाणी सर्वात जास्त प्रेरणादायी आहे. कारण स्वतःच्या शरीराचा कुठलाच भाग हालत नसताना, आपल्या जवळच्यांचा त्या पुलाखाली मृत्यू झालेला असताना देखील हा पूल बांधायचा या जिद्दीने काम करणाऱ्या एका अभियंतामुळे हा पूल परत तयार झाला. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्यामागचे कारण म्हणजे मनात जिद्द अशी ठेवा की तुम्ही अर्धमेल्या परिस्थितीत देखील असाल ना, तरी तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकता. अनेक जणांना असं वाटतं की अशा गोष्टी, अशा कहाण्या केवळ प्रदेशातच ऐकायला मिळतात. परंतु आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात की त्यांना अनेक संकटांवर मात करून, अनेक अडचणीवर मात करून प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली असते. मित्रांनो, या कहाणीप्रमाणेच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अशी जिद्द, अशी बांधिलकी निर्माण केली तर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचाल. त्यासाठी ही कहाणी म्हणजे खूप तुम्हाला प्रेरणादायी आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.